नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला खूप जुनी आठवण येते. खूप जुनी म्हणजे अगदी प्राथमिक शाळेत वगैरे, कधी दुसरी तिसरीत वगैरे असताना, पहिलीत असताना आम्हाला मनोरंजनातून शिक्षणाची सुरुवात करायची अशा पद्धतीत शिकवलं जात होतं. आजही तसंच आहे. आज जितकं मुलांना के जी वगैरे प्ले स्कूल असतात तेवढं नव्हतं. पण ज्या कविता किंवा गोष्टी आम्हाला शिकवल्या जायच्या शाळेमध्ये, लिहिता येत नव्हतं अशा वेळेला, पण त्या गोष्टी आणि कविता यातून गमती जमतीतून काही गोष्टी शिकवल्या जायच्या. त्यामध्ये एक धडा होता, ढुमढुम ढुमाक. तर ढुमढुम ढुमाक म्हणजे एक उंदीर ढोल वाजवत फिरतो, अशी ती गोष्ट होती. गोष्ट अशी होती की एक उंदीर असाच चाललेला असताना त्याला एक कपड्याचा तुकडा कुठेतरी पडलेला सापडतो. आणि म्हणून तो उंदीर हा एका धोब्याकडे जातो आणि म्हणतो, धोबी काका, मला एवढं कापड जरा धुवून द्या. धोबी बुचकळतो, काय दोन पाण्यातून काढतो आणि तो घे, सुकलं की घेऊन जा. मग तो सुकलेला कपडाचा तुकडा घेऊन उंदीर एका शिंप्याकडे जातो आणि शिंप्याला सांगतो, याची मला छानपैकी टोपी शिवून दे. शिंपी म्हणतो, एवढासा उंदीर, त्याची टोपी काय. शिंपी देतो त्याला. मग तो एका दुकानदाराकडे जातो आणि म्हणतो, एवढी छान टोपी शिवून झाली आहे, दुकानदार काका, मला याला एक गोंडा लावून द्या. दुकानदार लावून देतो. झाला. तो उंदीर एवढा खुश होतो की जणू काय आपण आता फार हिरो सारखे दिसतो, सुंदर दिसतो, अप्रतिम दिसतो, आपण राजाच झालोय, अशा थाटात तो टेंभा मिरवत फिरायला लागतो. पण तेवढ्याने भागत नाही, चार लोकांचं लक्ष गेलं पाहिजे म्हणून तो उंदीर बोंबलत फिरायला लागतो की अरे, माझी टोपी काय आहे. या टोपी समोर राजाचा मुकुट सुद्धा फडतूस आहे, इतका मी अप्रतिम टोपी वापरतो. राजाला सुद्धा माझ्या टोपीचा हेवा वाटतो. असं बोंबलत तो गावभर फिरायला लागल्यावर हळूहळू ही गोष्ट राजाच्या कानावर येते आणि राजा अस्वस्थ होतोय, काय खोळेपणा चालू आहे. शेवटी तो एकदा चिडून आपल्या शिपायांना सांगतो, त्या उंदराला पकडून आणा म्हणे. काय चाललंय रे तुझं. नाही नाही, अमुक नाही तमुक नाही, हे नाही ते नाही. बघ म्हणाल, माझी टोपी तुझ्या मुकुटापेक्षा सुंदर आहे. राजाला तो अपमान वाटतो आणि राजा त्याची टोपी जप्त करतो आणि हाकून लावतात उंदराला. आता एवढा शिपाई, एवढा दरबार त्याच्यासमोर उंदराचं काय चालणार. शेपूट आत घालून उंदीर दरबारातून बाहेर पडतो आणि विचार करायला लागतो, करायचं काय. लढणं तर आपल्याला शक्य नाही. शिपाई वगैरे सोडा, एक मांजर अंगावर सोडलं तरी आपली पळता भुई थोडी होईल. तेव्हा तो उंदीर असं ठरवतो की राजाला हैराण करून सोडायचं. आणि म्हणून तो एक छोटा ढोल विकत घेतो आणि ढोल बडवत गावभर फिरायला लागतो. ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक, असा त्या ढोलामधून आवाज येतो आणि म्हणून त्या कथेचं नाव ढुम ढुम ढुमाक. तो राजा भिकारी ढोल वाजून दौंडी पिटत उंदीर सांगायला लागतो, ढुम ढुम ढुमाक, राजा भिकारी, त्याने माझी टोपी घेतली, माझी टोपी जप्त केली. कारण राजाकडे सगळं असलं तरी माझ्या इतकी सुंदर टोपी नव्हती. ती बनवण्याची आणि विकत घेण्याची क्षमता नाही, म्हणून राजाने माझी टोपी जप्त केली. असा हा ढोल पिटत ढुमढुम ढुमाक म्हणत उंदीर गावभर फिरायला लागतो. शेवटी राजा वैतागतो. एवढं काय त्या भिकारड्याची टोपी, ती टुकार टोपी, बोलवा त्याला आणि देऊन टाका टोपी. आता ती टोपी परत दिल्यानंतर हा शेफारलेला उंदीर तेवढ्यावर शांत बसत नाही. त्याला वाटतं आपला केवढा, आपण राजाला पण हरवलं. आणि म्हणून तो परत ढोल वाजवत फिरायला लागतो. राजा मला घाबरला, राजाने माझी टोपी परत दिली आणि टोपी परत दिली म्हणजेच राजा मला घाबरला. डुम डुम डुमा. आता अशा माणसासमोर, अशा उंदरासमोर राजाने करायचं काय, याचं उत्तर मला द्या. आत्ता जे त्या कुणाल कामरा नावाच्या एका मूर्ख माणसाच्या उचापती चालू आहेत, त्यातून जे फार मोठं बौद्धिक चरवित चरवण चालू आहे,
ते बघितल्यानंतर मला ही बालपणीची गोष्ट आठवली. अशा खूप गोष्टी सांगता येतील ज्याच्यातून शोध घ्यायचा नसतो तर बोध घ्यायचा असतो. एवढी ज्याला अक्कल नसते त्याला आजकाल बुद्धिमंत म्हणतात. आता ही गोष्ट खरी आहे का, मग तो उंदीर कुठचा, ते गाव कुठलं, असे तपशील पुरावे मागणारे जे संपादक असतात दिवटे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच शहाणपणा असतं. तर अशी ही ढुमढुम ढुमाकची गोष्ट हे आधुनिक युगात सुरू झालेली आहे. आणि तो जो उंदीर होता त्याची वंशावळ पुढे वाढत 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 21व्या शतकात त्या वंशावळीत जन्माला आलेल्याला पत्रकार म्हणायची फॅशन तयार झाली. ढुमढुम ढुमाक, आणि तोंडाला येईल ते बरळायचं. ढुमढुम ढुमाक. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की राजा घाबरला नव्हता किंवा राजा त्याच्या टोपीवर जळत सुद्धा नव्हता, हेवा करत नव्हता. पण ती जी मानसिकता असते ती समस्या असते. आणि अशा लोकांना समजावणं अवघड असतं. यांना एक तर चिरडून टाकावं लागतं. ही जगातली वस्तुस्थिती आहे. आपल्या हातात मीडिया आहे, डंका पिटण्याची व्यवस्था आहे म्हटल्यानंतर आपण जगात कोणालाही चढवू शकतो, कोणालाही खाली खेचू शकतो. ही जी मानसिकता तयार होते त्याला आज पत्रकारिता म्हणतात. पूर्वीच्या काळात त्याला वर्णवर्चस्ववाद म्हणायचे. पूर्वीच्या काळात असो, त्या तपशिलात जायची गरज नाही. पण मुद्दा असा की आणखीन अशी एक गोष्ट मी आता आणखीन सांगणार. एकदा वनराज सिंह, जंगलचा राजा सिंह, हा आपला विचार करता करता म्हणतो की अरे आपण सिंह, आपण राजा आहोत, पण खरोखरच आपला दबदबा आहे का. म्हणून तो त्या जंगलात फिरताना दिसेल त्या प्राण्याला दमदाटी करून विचारायला लागतो, काय रे, जंगलचा राजा कोण. मग तो ससा असला तर त्याची बोबडी वळते, त्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, तो बिळात जाऊन लपतो. कोण आणखीन गाढव भेटलं तर म्हण, महाराज तुम्ही, हा प्रश्न विचारायचीच गरज काय, तुम्ही हा प्रश्न विचारता वगैरे. कोणालाही विचारलं, वाघाला विचारलं, वाघ म्हणतो मी महाराज तुमच्या बरोबर टक्कर पण देऊ शकतो, पण हायरार्की आहे. तुम्ही राजे आहात जंगलचे आणि मी सरदार आहे, त्यामुळे राजे तुम्हीच. असं म्हणत म्हणत फिरत फिरत आलेला सिंह एका निबिड अरण्यात येतो. तिथे हत्ती झाडावरचा पाला सोंडेने ओढून ओढून खात असतो. सिंह त्याला पण विचारतो, काय रे टोणग्या, तू खाऊन खाऊन इतका माजलायस, जंगलचा राजा कोण आहे, कोणाच्या परवानगीने तू झाडाचा पाला खातोयस वगैरे वगैरे. हत्ती सिंहाकडे ढोंकून बघत नाही, त्याचं भोजन व्यवस्थित चालू असतं. तीन चारदा विचारल्यानंतरही हत्ती त्या सिंहाकडे वळूनही बघत नाही. तेव्हा सिंहाचं पित्त खवळतं आणि तो त्या एवढा अजस्त्र अशा हत्तीवर झडप घालतो. आता हत्ती केवढा आणि सिंह केवढा, झडप घालून करणार काय. हत्तीच्या पहिल्या दोन पंजामध्ये हत्तीचा पाय सुद्धा मावणार नाही. असा सिंह जेव्हा हत्तीवर मात करायला जातो तेव्हा आपल्या भोजनात व्यत्यय आला म्हणून तो हत्ती संतप्त होतो आणि मागे वळून बघतो तर सिंह आपल्या पाठीवर चढायला बघतोय. तर सिंह आपल्या त्या हत्ती त्या सिंहाला आपल्या सोंडेत गुंडाळतो आणि फार उंच फेकून देतो. हा 40-50 फुटावर गेलेला सिंह येऊन जमिनीवर आदळतो आणि जायबंदी होतो, लंगडत चालायला लागतो. आणि तेव्हा त्या वनराज सिंहाची अक्कल ठिकाणावर येते. तो मुळमुळत्या आवाजामध्ये रडत मरत हत्तीला म्हणतो, अरे एवढा चिडतो कशाला, तुला माहिती नसेल जंगलचा राजा कोण तर माहिती नाही म्हणून सांगायचं, चिडायचं कशाला, मला उचलून फेकायचं कशाला. ही जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेतून आज कुणाल कामराचे समर्थक जात आहेत. आणि त्याचं कारण सरळ आहे. त्याचं कारण सरळ आहे की हा नसलेल्या शक्तीचा माज असतो स्वतःला बुद्धिजीवी म्हणणाऱ्या. ही माणसं मूलतः भित्री असतात, मूलतः भित्री असतात. आणि त्यामुळे ते एकत्र बसून मोठमोठे निर्णय, धाडसी निर्णय, साहसी निर्णय घेतात. अशीच एक गोष्ट तुम्हाला माहित आहे ना, पिढ्यानुपिढ्या चालत आलेली.
उंदराची शिकार मांजर करतं हे आपण ऐकलेलं आहे. पण त्या उंदराला पर्याय काय असतो? म्हणून एकदा सगळे उंदीर एकत्र येऊन एक मीटिंग घेतात आणि मांजराचा बंदोबस्त कसा करायचा यावर खूप गहन चर्चा करतात, तावातावाने चर्चा करतात. आणि एक सोपा उपाय शोधला जातो. सोपा उपाय, धोरण ठरवलं जातं, रणनीती ठरवली जाते मांजराला धडा शिकवण्याची. आणि रणनीती काय? तर मांजर दबल्या पावलाने येते, त्यामुळे आपल्यावर झडप घालण्याआधी मांजर येतंय याचा आपल्याला सुगावा लागत नाही, कारण त्याच्या पावलांचा आवाजच येत नाही. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आणि त्या घंटेमुळे आपल्याला आवाज आला तर आपण सावध होऊ. मांजर आलं, त्याच्या पायाचा आवाज येणार नाही, पण गळ्यात बांधलेल्या घंटेचा आवाज येईल. आणि त्यामुळे सावध झालेले आपण उंदीर मांजरापासून आपला जीव वाचवू शकतो या निर्णयापर सगळी मिटिंग येते आणि कार्यक्रम ठरतो, निर्णय घेतला जातो की बस प्रॉब्लेम सुटला. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. पण ती पुढचा टप्पा जो असतो, ठरवणं सगळं ठीक असतं, अंमलात आणणं वेगळं असतं. अंमलात आणणं वेगळं असतं. तेव्हा घंटा बांधायची कशी मांजराच्या गळ्यात आणि बांधायची कुणी, हा जेव्हा विषय पटलावर येतो तेव्हा एकही उंदीर पुढे येत नाही किंवा मग मी बांधतो घंटा, किंवा अशी घंटा मांजराच्या गळ्यात बांधता येईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि मिटिंगवर मिटिंगा चालू आहेत, अनेक पिढ्या झाल्या, अनेक शतकं उलटून गेली, पण अजूनही मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधायची याचा शोध उंदरांना लागलेला नाही. आणि मांजराच्या गळ्यात घंटा बांधणारा उंदीर जन्माला आलेला नाही. पण गर्जना मात्र आपले आपले सगळे जमले उंदीर की एकत्र येऊन ठरवतात की यंदा काहीही करू, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. आणि अजूनपर्यंत कुठल्याही मांजराच्या गळ्यात घंटा बांधली गेलेली नाही. कुणाल कामरा प्रकरण हे तसंच आहे. हा तथाकथित बौद्धिक किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे नाटक आहे ना, हे पिढ्यानुपिढ्या युगानुयुगे चालू आहे. पण हे करणारे लोक एक विचारतात की जोपर्यंत सबळ शक्तिशाली माणूस हा आपल्या आविष्कार स्वातंत्र्यावर घाला घालत नाही तोपर्यंतच आपलं स्वातंत्र्य अबाधित असतं. अशा शक्तिशाली व्यक्तीला किंवा कोणाला डिवचलं आणि त्यांनी आपल्यावर घाला घातला, तिथेच आपलं आविष्कार स्वातंत्र्य संपत असतं. म्हणून तो सुप्तावस्थेत शक्तिशाली असतो कोण असेल तो, त्याला डिवचण्याचं पाप करायचं नाही. त्याला डिवचलं मग तो आविष्कार स्वातंत्र्य गेलं भाडमध्ये असं म्हणून तुमच्या आविष्कार स्वातंत्र्याला जमीनदोस्त करून टाकतो. आणि तेच कुणाल कामरा प्रकरणात झालेलं आहे. त्यात नवीन काही नाहीये. शिवसेनेकडून किंवा अगदी कम्युनिस्टांकडून वेगवेगळ्या लोकांकडून हे अनेकदा झालेलं आहे. काल परवा असाच कोणतरी ते तेलंगणातल्या 2 पत्रकारांना काँग्रेसच्या सरकारने उचलून तुरुंगात टाकले. काय होऊ शकलं पुढे? काही झालेलं नाही. पण टेंभा मिरवणं हा अशा उंदरांचा एक जन्मजात स्वभाव असतो. आम्ही येऊ, आम्ही तेऊ. मला आणखीन एक गोष्ट आठवली म्हणून सांगितली पाहिजे की ज्या वेळेला रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली त्यानंतर तिथले बुद्धिजीवी, पत्रकार, संपादक या सगळ्यांचं आविष्कार स्वातंत्र्य लेनिनने गुंडाळून ठेवलं होतं. आणि असा लेनिन जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये दौऱ्यासाठी आला होता, तिथे काही बुद्धिजीवी पत्रकारांनी लेनिनला विचारलं की तुझ्या राज्यामध्ये तुझ्या सरकार अस्तित्वात आहे, तिथे जर आविष्कार स्वातंत्र्य गुंडाळून ठेवलं असेल तर पाश्चात्य लोकशाही देशातले संपादक, पत्रकार तुझं समर्थन का करतात? तेव्हा लेनिनने फार सुंदर उत्तर दिलं होतं. लेनिन म्हणाला होता की हे सगळे माझं समर्थन करणारे पाश्चात्य देशातले बुद्धिजीवी हे उपयुक्त मूर्ख आहेत, युजफुल इडियट्स. तर आता मूर्ख असेल तर उपयुक्त कसा? त्याचं उत्तर लेनिनने दिलं, ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी मूर्ख आहेत आणि माझ्यासाठी उपयुक्त आहे. कारण ते माझ्या भूमिकेचा प्रचार करतात
आणि स्वतःचं आविष्कार स्वातंत्र्याला बळी देतात. नेमकी तीच गोष्ट होत असते. त्यामुळे आविष्कार स्वातंत्र्याच्या ज्या मर्यादा आहेत, लक्ष्मण रेषा आहेत, त्या ओलांडायच्या नसतात. पण सांगायचं कोणी आणि समजवायचं कोणी? याचं एक उत्तम उदाहरण अगदी 40 वर्षापूर्वीच आहे, 45 वर्षापूर्वी इराणमध्ये आर्य मिहीर नावाचा बादशाह हुकुमशाही राबवत होता. सगळ्यांना चळवळीला आणि प्रतिबंध होता. अशा वेळेला 70-80च्या दरम्यान इराणमध्ये कम्युनिस्ट लोकांनी आंदोलन पुकारलं सत्ता हुकुमशाही उलथून पाडण्यासाठी. ही हुकुमशाही उलथून पाडण्यासाठी त्यांनी जे आंदोलन पुकारलं त्याला लोकप्रियता मिळावी म्हणून इराणच्या शहाचा जो शत्रू होता अयातुल्ला खोमेनी, जो पॅरिसमध्ये लपून बसला होता, त्याचे फोटो लावून इराणमधल्या कम्युनिस्टांनी आंदोलन गावोगाव पसरवलं. त्यासाठी अयातुल्ला खोमेनी या धर्मांध नेत्याचे फोटो वापरले आणि इराणच्या विरोधात जे रान उठलं त्यामुळे इराणच्या शहाला, हुकुमशहाला अमेरिकेला पळून जावं लागलं. आणि एक दिवस अयातुल्ला खोमेनी हा इराणमध्ये पॅरिसमधून परतला आणि सर्वे सर्वा होऊन बसला. आणि त्याने पहिल्यांदा जर कत्तल कोणाची केली असेल तर इराणमधल्या कम्युनिस्टांची केली, ज्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून अयातुल्ला खोमेनी हा इराणचा सर्वे सर्वा झाला. तेव्हा युजफुल इडियट म्हणजे काय? इराणचा शहाने कम्युनिस्टांना मारून टाकलं नव्हतं, मारलं अयातुल्ला खोमेनीने. पण इराणच्या शहाला हाकलून लोकशाही आडायला गेलेले जे बुद्धिजीवी होते कम्युनिस्ट, त्यांनी आणला कोणाला? अयातुल्ला खोमेनीला, जो त्यांचीच कत्तल करून मोकळा झाला. ते अयातुल्ला खोमेनीसाठी उपयुक्त होते, पण स्वतःच्या चळवळीसाठी आणि वैचारिकतेसाठी मूर्ख होते. म्हणून दे आर युजफुल इडियट्स. हे जे कोण कुणाल कामरा वगैरे किंवा त्याच्या समर्थनाला उतरलेले बुद्धिजीवी आहेत, ते त्यासारखेच अतिशय उपयुक्त असे, शत्रूला उपयुक्त असे मूर्ख आहेत. त्यांना एक गोष्ट कळत नाही की स्वातंत्र्य जे तुम्हाला आहे मुभा आहे, स्वातंत्र्य नाही, त्याला मुभा म्हणतात, मोकळीक म्हणतात. तुम्हाला जी मोकळीक दिली त्या मोकळीकीच्या मर्यादेमध्ये तुम्ही राहिलात तर तुमचा आवाज चिरडून काढायला कोणी पुढे येत नाही. जो तुम्हाला चिरडून टाकू शकतो तो सुप्तावस्थेत असेल तर त्याला जागवण्याचा मूर्खपणा करू नये. आणि नेमकी तीच गोष्ट कुणाल कामराच्या निमित्ताने परत एकदा ऐरणीवर आलेली आहे. आम्ही मनमानी करू, ठीक आहे, मग आम्ही मनमानी करू, समोरचाही मनमानी करायला लागेल. तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याची मर्यादा सरकवत जाल तसाच समोरचा जो आहे तोही त्याच्या अधिकाराची मर्यादा वाढवत जाईल. आम्ही सांगू ते संविधान असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर सत्तेत बसलेला जो असतो तो पण त्याला पाहिजे तीच संविधानाची व्याख्या आणि व्याप्ती करत जातो. कायदा तुम्हाला संरक्षण देतो तसा त्यांना अधिकार देत असतो. तेव्हा तुम्ही एकमेकावर कुरघोडी करायची नाही, इतका सामंजस्य आणि समन्वय दाखवला तर लोकशाही गुण्या गोविंदाने नांदत असते, आविष्कार स्वातंत्र्य गुण्या गोविंदाने नांदत असतं. अन्यथा आविष्कार स्वातंत्र्याचा अतिरेक त्या स्वातंत्र्याचा अजीर्ण करतो आणि अपचनाची उलटी सुरू होते. जे कोणी आज समर्थन करतायत कुणाल कामराचं, ते आपल्या आविष्कार स्वातंत्र्याच्या जीवावर उठलेले आहेत. कारण कुठेतरी त्या स्वातंत्र्याला थांबवावं लागतं. एक कोणाचं मी वाचलं होतं की पोपट आणि मांजर या दोघांना एकाच वेळेला स्वातंत्र्य देता येत नाही. एकाला पिंजऱ्यात ठेवून दुसऱ्याला बाहेर काढायला लागतं. नाहीतर मांजर पोपटाला मारणार. साधी सरळ गोष्ट आहे, साधी सरळ गोष्ट आहे. त्या दोघांना एकत्र पाळू नये किंवा पाळलं तर दोघांना सगळंच स्वातंत्र्य एकाच वेळेला देता येत. आणि इथे ढुमढुम ढुमाक सुरू होतं. तुम्ही ढुमढुम ढुमाक करून जो काय धुमाकूळ घालताय की घाबरला घाबरला, अरे भेदरलेले उंदीर सगळे.
भेदरलेले उंदीर आहेत, घाबरलेले आहेत. आम्ही घंटा बांधू, आम्ही घंटा बांधू. हा युगानुयुगे पिढ्यानुपिढे चाललेला संघर्ष आहे. जेव्हा स्वातंत्र्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचा बंदोबस्त करणारा बाहुबली समोर येतो आणि येतच असतो. जेव्हा तो येतो तेव्हा सगळ्यात पहिले बुद्धिजीवी त्याच्या समोर शरणागत होता. बुद्धिजीवी त्याच्या समोर शरणागत होता. तेव्हा ते विसरून जातात की आपण कुठल्या स्वातंत्र्याचा आग्रह धरत होतो. सगळ्यात पहिले असं म्हणतात ना, क्रांती आपल्याच पिल्लांचा बळी घेते. किंवा क्रांती जे मी इराणचं उदाहरण दिलं, नेमकी तीच गोष्ट यांच्या बाबतीत आहे. हे सगळ्यात पहिले जे आज आविष्कार स्वातंत्र्य म्हणून बोलतात, हे इंदिरा गांधींनी 50 वर्षापूर्वी सिद्ध केलं. आणीबाणीमध्ये जेव्हा आविष्कार स्वातंत्र्य बंद करण्यात आलं, रद्द करण्यात आलं, तेव्हा सगळेच्या सगळे संपादक शरण गेले होते आणि इंदिराजींनी तेव्हा वक्तव्य केलं होतं, अरे मी वाकायला सांगितलं होतं, हे गुडघे टेकून रांगायला लागले. ही यांची क्षमता असते. असो मित्रांनो, हे भेदरलेले उंदीर प्रत्येक युगामध्ये प्रत्येक पिढीमध्ये असतात आणि ते मोठ्या आवेशात बोलत असतात. यावेळेला तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधणारच. पण असे हजारो लाखो उंदीर मांजराकडून मारले गेले आणि हा संघर्ष चालूच राहतो. असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.